नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। काल रविवार होता आणि मार्केटला गेलेलो तर मार्केटमधून ह्या तळ्याच्या मिरच्या आणलेल्या, म्हणजे भजीच्या, म्हणजे तिखट वगैरे काहीच नसतात अशा मिरच्या आणलेल्या आहे। आज पावसाचं वातावरण आहे मस्तपैकी, तर चला बनवूया भजी। तुम्ही अशी भजी बनवलाय का? नसाल बनवला तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि ही भजी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार। चला तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे। काळ्या मिरच्या आणलेल्या मोठ्या, हे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, इकडं बघू शकता। आणि खायला तसंसुद्धा आपण तळून मीठ वगैरे टाकून खाऊ शकतो। त्यासाठी मी मिरची भजी बनवण्यासाठी इकडे मिरच्या, बटाटा उकडलेला घेतलेला आहे, हे लाल मिरची पावडर आहे, मीठ, हळद, जिरं, कांदा, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ओवा घेतलेला आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे, आणि हा मॅगी मसाला म्हटलं की सगळंच आवडतं मुलांना। आणि इकडे बेसन घेतलेलं आहे। बेसन तुमच्या आवडीप्रमाणे जितकी तुम्ही भजी बनवणार आहे तितकं तुम्ही साहित्य घेऊ शकता। आणि किटलीमध्ये मी म्हणजे कॅनामध्ये तेल घेतलेलं आहे। इकडं कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर 1 चम्मच किंवा 2 चम्मच आपण असं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेलसुद्धा गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरं हलकं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्याच्यामध्ये टाकायचं अद्रक लसूणची पेस्ट, म्हणजे आल्या लसणाची पेस्ट टाकायची आहे, तीसुद्धा अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर टाकायचा आपला कांदा, 1 कांदा घेतलेला आहे मी। कांदा भाजल्यानंतर मी टाकलेला आहे मॅगी मसाला, तुम्ही गरम मसाला घेऊ शकताय। मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे, हळद, पाऊस असला की असं काहीतरी खावंसं वाटतंच चमचमीत। कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथी माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे मी कसुरी मेथी घेतलेली आहे। आणि हा बटाटा घेतलेला आहे मॅश करून, म्हणजे आपण कुस्करून घेतलेला बटाटा आहे। 2 बटाटे घेतले। तुमच्या घरात जर लोक जास्त असेल तर तुम्ही जास्तसुद्धा बनवू शकताय। आमचा छोटा परिवार असल्यामुळे मी थोडेसेच असं बनवलेले आहेत मिरच्या। खूप छान लागते ही भजी। इकडे बघा मिरच्या असे ठेवलेल्या आहेत। सगळ्यात अगोदर काय करायचे आहेत, मिरच्या अशा कापून घ्यायच्या आहेत उभट। ह्याच्यामध्ये बिया वगैरे काही नव्हतं, त्याच्यामुळे काही बिया वगैरे काढलेल्या नाहीत। सगळ्या मिरच्या अशा कट करून ठेवलेल्या आहेत। बेसनामध्ये टाकलेलं आहे तिखट, हळद, मीठ। मी बटाट्याची जी भाजी बनवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे, आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याच्यानंतर टाकलेला आहे ओवा। सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पिठामध्ये। जर चेक करायचं आहे नंतर आपलं बेटर तयार झाल्यानंतर मीठ वगैरे, कारण भाजीमध्ये मीठ टाकलेलं आहे, खारट वगैरे होऊ शकतं। त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे पिठामध्ये। आणि जसं पिठामध्ये पाणी लागेल तसंच त्याचप्रमाणे म्हणजे आपण पाणी थोडं थोडं घालून घ्यायचं आहे। इकडे बघा असं घट्ट पीठ म्हणून घेतलं, घट्ट म्हणजे जास्त पण घट्ट नाही, दाटसर तयार झालेला आहे। इकडे आपली भाजीसुद्धा थंड झालेली आहे। भाजी थंड झाल्यानंतर मी प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे। आणि ज्या मिरच्या होत्या त्या अशा मी कापून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बिया वगैरे मी काही काढलेल्या नाही। तर आपणाने जी बटाट्याची भाजी बनवलेली ती बटाट्याची भाजी अशी भरायची आहे मिरचीमध्ये। सगळीकडे असं व्यवस्थित भरून घ्यायची आहे बटाट्याची भाजी। आज तर दिवसभर पाऊस होत आहे इकडे,
मग अशी मी भाजी म्हणजे मिरचीमध्ये भाजी सगळी व्यवस्थित भरून घेतलेली आहे आणि अशा सगळ्या मिरच्या रेडी करून ठेवलेल्या आहेत आणि हे बेसनचा घोल करून ठेवलेला. चला तर आता तळून घेऊया. गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलसुद्धा गरम झालेलं होतं आणि अगोदरच तेल एक 5 मिनटं गरम करायला ठेवलेलं. नंतर आपण ही भजी तेलामध्ये सोडलेली आहे. मी त्याच्यामध्ये सोडा वगैरे असं काही वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा अशी टम्प फुगलेली आहे, बघू शकता इकडे. आणि तळूनसुद्धा मस्त झालेली आहे. सगळ्या मिरची भजी तळून झालेली आहे मस्तपैकी आणि खाण्यासाठी रेडी झालेली आहे. ही रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय, भेटू नवीन रेसिपीसोबत.